पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे साहिल मराठी ब्लॉग्स. आज आपण चाललो आहे कुंभारली डॅमला. म्हणजे हे काय नाव काय त्याचं? वाशिष्ठी डॅम. बाय आणि शुभम आहे, त्यांच्यासोबत आम्ही आता बघूया आजची जर्नी कशी असणार आहे. पूर्ण ब्लॉग बघा. आता आपण जाऊयात वाशिष्ठी डॅमकडे. आम्ही गाडीवरून चाललो आहे आणि एकच छत्री आहे. एका छत्रीमध्ये 3 जण बसलेलं आहे. समोर शुभम गाडी चालवते, मध्ये ऋषभ बसलाय आणि मी मागे. पाऊस पडतो बाहेर. छत्री पण एकच आणलेली. ह्याला बोललो एक छत्री घेऊन, काय आणला नाही. असं दे, जाऊयात तरी पण हळूहळू. नको मला, खातू. चल आता गाडीवर बस. जायचं. पाऊस जरा थांबला आहे आणि आम्ही जरा इथे दुकानात थांबलेलो होतं, म्हणजे जास्त आला ना पाऊस जोरात. आता आम्हाला ह्या रोडनी सरळ असं घाटात जायचं, इकडे वरती पुढे. तिकडून आम्हाला सरळ जायचं आहे बघा. जाताना वरती तुम्हाला ना व्ह्यू दाखवतो मी. क्लासी व्ह्यू, एकदम कडक व्ह्यू आहे वरती. चल हे मार, टर्न मार. ड्रायव्हर आमचा शुभम आहे. ए थांबे. मी इथे गाडी पार्क म्हणजे बाईक इथे लावले आणि इकडे आतमध्ये समोर आहे. आणि समोर डोंगर बघा कसं दिसतं एकदम. जसं डॅम आहे त्याच्यामध्येच डोंगर आहे. मागे कामते डॅमला पण गेलो होतो, तसाच डॅम आहे, बट हा थोडा छोटा आहे. तो कामते डॅम जरा मोठा आहे. ऋषभ आणि शुभम घरी जरा आम्ही बोर झालो होतो, बोललेलं चला जाऊया. आपण जवळच आहे फिरायला, जाऊया. हे काय अच्छा गावात गैस, हे बघा काय आहे. पोरं अशी येतात ना आणि हे असली कामं करतात. ए ऋषभ, हे काय बघ, कुणी काहीतरी करून ठेवला नाही. काय बघ, कुणी काहीतरी करून ठेवला नाही. अशा लोकांना ऐसे लोगों की काटते नहीं मान, काटते उसका हात. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? ही इथं येऊन अशा ठिकाणी, फिरायच्या ठिकाणी अशी कामं नाही करायची गाईज. हा पूर्ण गाईज असं पूर्ण म्हणजे इकडं ग्रीन एरिया, पूर्ण जंगल आहे साईडला. बघा समोर बघा इकडं. मी इथे आहे आणि बघा हे चालतात पुढे. सो चला जाऊयात. डोंगर बघा आणि त्याच्यामध्येच जे पाणी आहे ना ते बघा. तर आपण तिथे पुढे पण जाऊया. तिकडं शुभम सॉरी जरा घसा खवखवते त्याच्यामुळे सॉरी. पुढे शुभम गेला आहे आणि ऋषभ आहे इथे. तो जरा फोनवर बोलतो त्याच्यामुळे थांबला आहे. आणि इकडे मध्ये एक ते काय मधी नाही डोंगराच्या मध्ये हे बघा काय. हे जे मी झूम केलं ना, हे बघा समोर आहे. मला वाटतं तो वॉटरफॉल आहे, धबधबा आहे वाटतं, पण तो आता सुकं आहे, पाणी नाही ना त्याला. जाऊ द्या, काहीतरी आहे ते. चला आपण जाऊयात पुढे. पाणी बघा इकडे. असा आवाज पण येतोय पाण्याचा वरतून डोंगरात नाही येताना. ते पण तुम्हाला आवाज थोडासा तरी येत असेल ऐकायला. आणि असं हे पाणी इकडे पुढे एक छोटी नदी आहे, तिकडे खाली जातं. ते झाड दिसतं ना, तिथे एक छोटी नदी आहे, तिकडून जातं. आणि हा जो भाग आहे ना, जो समोर दिसतो ना तुम्हाला, तो कुंभारली घाट आहे. म्हणजे पुणे, सांगली, सातारा ह्या साईडला जातो ना, तो रोड आहे इकडे ह्या वरतून घाटातून जायला. जर तुम्ही कधी गेला असाल तर तुम्हाला तो घाट दिसला असेल, किती खोळ आहे वगैरे ते. आपल्याला जर चान्स भेटला कधी जायचा तर तुम्हाला नक्की दाखवू. पण दिसायला बघा कसं, आता पूर्ण धुकं आलंय, मस्त दिसतंय एकदम वरती. कसं येते, पाऊस पडलाय ना आता थोड्या वेळामध्ये मध्येच. म्हणजे आता आम्ही येताना पण पाऊस पडतो, त्याच्यामुळे धुकं बघा किती आलं. भारी वाटते ना बघायला. पूर्ण डोंगराला आलंय, छोटं आलंय. मस्त वाटतंय बघायला. चला पुढे. डॅम मध्ये पडशील शुभम, पडशील. कसं बघा वरतून बघा कसं दिसतं एकदम भारी. म्हणजे स्लोप आहे पूर्ण. आम्ही डॅमच्या वरती आहो. मी पाणी इथून जाते कोपऱ्यातून खाली. आता म्हणजे जेव्हा हे पाणी म्हणजे बघा आता हे पाणी तुम्ही बघू शकता, अजून ते वरती नाही आले त्या जे बांधले त्याच्यावरती, म्हणून पाणी वाहत नाही खाली डॅमच्या साईडने येतं. एवढं खोल नाही आहे, मीडियम आहे. पाऊस पण आलाय. ऋषभ लवकर ये, छत्री घेऊन ये. हे मोऱ्या वाकू नको, खाली जाशील. हा दाखव.
अरे इथं काय केलं घबरा पाणी पडतं इथून वरनं हां ते इथं हे लागून आहे support मशीन. दिली नाही. नाही, नाही, मशीन नाही रे. मस्त चुकून आहे जर काय हां त्याच्या काही मासे बघ मासे बघ किती आहेत बघ. झूम कर ना असं झूम नाही ते कोपऱ्यातून किती उठले काहीच मासे बघा छोटे छोटे दिसत नसते रे. दिसत नाही दिसते छोटे छोटे. दगड मारला नाही आणि आवाज बघ कसं येतो एकदम मशीन असते ना. इथून वरनं पाणी येते बहुतेक आणि डोंगरातलं पाणी येतं ना हां ते ह्याच्यात जात असेल आतमध्ये. मग मग सगळं पाणी खाली येते. हां हां हे बघ हे साचलं इथे पाणी हे बघ असं इथं साचलं म्हणजे हे नाही कचरा बरोबर हे बघ तो हा कचरा एकत्र होतोय हा, तो कचरा इथं पाणी खाली जातो ना, खाली कचऱ्याचं आड जातं असतं. कचरा इथे पाणी खाली जाते. खाली जाते थांब थांब बघू दे थांब बघा तुम्हाला दाखवतो. हां हे बघा पाणी खाली जाते ते आतमध्ये बघा दिसते तुम्हाला ते व्हाईट व्हाईट ते आतमध्ये हां ते पाणी म्हणजे चांगलं काम आहे. कचरा अडकतो इथे वरती आणि पाणी स्वच्छ खाली जाते. मस्त छोटंसंच आहे धरण पण हे काम मस्त आहे. ते आम्ही आता काहीच निघालो आहे बघितलं हे डॅम तिकडे जाऊन खूप तिथं ना काहीच आम्ही गेलो तेव्हा आता तुम्हाला दाखवलं ना मी ते पाणी जाते ते कचरा वगैरे एकत्र होऊन म्हणजे ते तिकडे एक साईड समोर पण डोंगर आहे हा रोड आहे इकडं आणि इथून पण यायला काय पाण्याचं वाट नाही म्हणजे कुठून जाते पाणी काय माहीत. काहीतरी एकदम डोकं लावलेलं आहे ते पाणी जाण्यासाठी. हे बघा इकडं पण दिसत नाही. टेलिफोन लावूया तिकडच्या माणसाला आवाज द्यायला. काय बोलतो शुभम. शुभम म्हणतो इथं उभं राहायचं हां आणि इथून तिकडच्या माणसाला आवाज मारतो की पाणी आला म्हणून. तिथे काय टेलिफोन लावलेला काय सांगा. काय रे तो काय माणूस येणार आहे तिथून बघा काय असले डोके लावतात ना. इथून जायला होल पडलाय डायरेक्ट खाली डॅम मध्ये. काय रे शुभ असं ज्याची त्याची डोकी काय बोलणार. व्यू मस्त आहे इथं एकदम डोंगर आहे साईडला आणि समोरच मध्ये धुकं वगैरे. ए राव दे पडशील सर. काही साईडचे मासे ए माझे मासे नाहीत ते धरणाचे आहेत. त्यानं जेवण जाऊन गेलंय का आपला जन्म झालाय का. नको आपण जाऊया आता घरी खाली नको. गाईज हे अशी माती दिसते ना तुम्हाला जी वाहून येते वरतून डॅममधून पाण्यासोबत त्याच्यामध्ये आहे ना सोनं असतं बोलतात. जे बाहेरच्या देशात अशी जी माती असते त्याला अशी चालणीने चालतात आणि त्यातून सोनं वगैरे असे छोटे छोटे बारीक कण काढतात. ही माती दिसते ना अशी तशी सेम. काय म्हणते आपल्याला नको आपण जाऊया घरी. निघालेत आम्ही पण निघू आता. बाय बाय डॅम. मस्त आहे म्हणजे छोटासाच डॅम आहे. पाणी वगैरे आता जास्त नाही असतं पाणी हे दोघं बोलले मला पण आता जास्त पाणी दिसत नाही आहे कारण का पाऊस जास्त पडत नाही ना. श्रावण महिना चालू झाला ना त्याच्यामुळे. इकडं पण पूर्ण म्हणजे पाणी सुकलं नुसते दगडीच आहेत छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या. आणि हा असं डॅमचा स्लोप आहे पूर्ण आणि असं चालायला इथं वरती असं एक मस्त गेलं म्हणजे इकडे दोन्ही साईडला रेलिंग लावल्यात म्हणजे पडायला नको वगैरे त्यासाठी. मागे तुम्ही डॅम बघता ना म्हणजे तो कुंभारली मार्गे जाताना जो मेन रोड आहे जो आपण पुणे सातारा सांगली या साईडला जातो ना तिथून एक आतमध्ये राईट साईडला रोड आहे छोटा तिकडून तुम्ही येऊ शकता. म्हणजे मस्त आहे इकडे बघण्यासारखं. डोंगर वगैरे पण आहेत बघायला साईडला ते पण तुम्ही बघू शकता. आणि समोर जे मोठे मोठे डोंगर आहेत बघा हे बघा मागे ते पण भारी आहेत बघायला. धुकं पण सुटलं आहे ना आता त्याच्यामुळे बघायला एकदम भारी वाटतात. आणि जवळपास आहे येऊ शकता तुम्ही चिपळूणमधून सुद्धा इथे. ते असं काही एवढा लांब नाही आहे की 10, 15, 20 किलोमीटरच्या पण आसपास. भारी तुम्ही बोलू शकता. येऊन जाऊन तुम्ही 25 किलोमीटर नाही तर 30 किलोमीटर पकडू शकता तेवढं अंतर आहे इथे. येऊ शकता तुम्ही कुंभारलीमध्ये आहे. जर तुम्हाला माहिती नसेल तर तिथं कोणाला विचारलात तरी तुम्हाला रोड सांगतील आणि तुम्ही येऊ शकता इथे. आता बघितलेला हा डॅम कसा आहे वगैरे. आतमध्ये जे दळदळ सारखं आहे थोडं त्याच्यामुळे आम्हाला वाटली माती आहे पण नंतर शुभमने सांगितलं की ते दळदळ आहे त्याच्यामुळे ती अशी वरती आली एकदम अशी तरंगते त्याच्यामुळे. सो कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जी लोक आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करा आपल्या व्हिडिओला. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. सो भेटूया तुम्हाला अजून एका अशाच नवीन ब्लॉगमध्ये ज्याच्यामध्ये आपण अजून कोणती तरी जागा एक्सप्लोअर करू जिथे फिरायला जाऊन मित्रांसोबत आणि दाखवू तुम्हाला तिथं असणारी जी परिसर असेल त्याच्याबरोबर जागा असेल आणि डोंगर वगैरे असेल ते सुद्धा दाखवू.
जर असले तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, परिवाराची काळजी आणि स्वतःची काळजी. सो बाय बाय गाईस अँड बी हॅपी. बाय.